अनेक धर्मादाय संस्था राज्य शासनाकडून किंवा मग महानगरपालिकांकडून अगदी स्वस्तात एखादं चांगलं काम करायचं आहे अशा उद्देशाने लोकांना सोयी सुविधा पुरवायच्यात अशा उद्देशाने खरं तर भाड्याने जागा मागतात। मग या जागा अगदी क्षुल्लक दरामध्ये अगदी 1 रुपयांपासूनच्या लीज करारावरती या सगळ्या जागा दिल्या जातात। मात्र त्यानंतर याच राज्य शासनाला किंवा महानगरपालिकेला कुठेतरी अंधारात ठेवून त्याचं परस्पर हस्तांतर केलं जातं, त्या इतर कुणाला तरी दिल्या जातात। अशी अनेक प्रकरण आतापर्यंतही घडली आहेत आणि असंच एक अतिशय गंभीर प्रकरण पुण्यातल्या सह्याद्री हॉस्पिटलच्या जागेच्या बाबतीतलं समोर आलंय। नेमकं हे प्रकरण काय आहे समजायला थोडंसं किचकट असलं तरी सुद्धा अगदी सोप्या शब्दात हे प्रकरण नेमकं काय आणि याचा फायदा तोटा नेमका काय होऊ शकतो हे सगळं जाणून घेणार आहोत। माझ्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते आणि आपचे नेते विजय कुंभार सर आहेत। सर, तुम्ही सुरुवातीपासून या सगळ्या प्रकरणात लक्ष घातलं होतं, नेमका हा विषय सहज सोप्या शब्दात सामान्य माणसाला समजेल अशा पद्धतीने? पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक महापालिकेमध्ये, प्रत्येक नगरपालिकेमध्ये अनेक जागा या सार्वजनिक कारणासाठी राखून ठेवल्या जातात, त्याच्यामध्ये हॉस्पिटलचाही समावेश असतो। परंतु बऱ्याचदा त्या संस्थांना, त्या महानगरपालिकांना हे संस्था निर्माण करणं जमत नाही। म्हणून मग अशा संस्था, अशा जागा या लोकांना सेवा देण्यासाठी, रुग्णसेवा देण्यासाठी वगैरे अत्यंत अल्प दरात मागतात। त्याप्रमाणे महापालिकांशी करार करतात, त्याच्यामध्ये त्यांनी अनेक बेड्स हे मोफत आणि गरिबांसाठी द्यायचे असतात। परंतु नंतर मात्र ज्या संस्था या जागा घेतात त्यांना आपल्या कर्तव्याचा आणि ह्या जागा कशासाठी घेतात याचा विसर पडतो आणि त्यानंतर मग ते त्याच्यातून प्रॉफिट कमवायला जातात। खरं तर अशा जागा एकदा दिल्यानंतर त्या इतर कुणालाही देऊ नयेत वगैरे असा नियम असतो, किंवा भाड्याने देणार नाहीत किंवा इतर त्रयस्थ पक्षाशी काही संबंध निर्माण करणार नाहीत अशा अटी असतात। असंच घडलं पुण्यातल्या सह्याद्री हॉस्पिटलच्या बाबतीत। सह्याद्री हॉस्पिटल ज्याला आपण म्हणतो ती जागा सुरुवातीला कोकण मित्रमंडळ मेडिकल ट्रस्ट यांना दिली होती। परंतु कोकण मित्रमंडळ ट्रस्टने ज्यावेळेला जागा दिली त्यावेळेला 50 बेड कायमस्वरूपी ठेवणार आणि मला वाटतं 20 की 22 लाख रुपये प्रीमियम भरणार या अटीवर त्यांना दिली होती। पण पहिली 3-4 वर्षे कोकण मित्रमंडळ त्याचं प्रीमियम भरू शकला नाही, म्हणून तत्कालीन आयुक्तांनी तो जो महापालिकेने मंजूर केलेला होता तो विषय रद्द केला, निरस्त केला आणि तो विषय तिथे संपला। परंतु नंतर पुन्हा या संस्थेने, कोकण मित्रमंडळाने पालिकेकडे जागा मागितली की आणखी काय झालं माहिती नाही, परंतु तसा काही पालिकेने प्रस्ताव मंजूर केल्याचं माझ्या तरी पाहण्यात आलेलं नाही। परंतु ठीक आहे, मंजूर झाला असेल नसेल, पालिकेने पुन्हा एकदा ते संस्थेला जागा द्यायची ठरवले। त्याच्यामध्ये 53 लाख रुपये प्रीमियम आणि वार्षिक 1 रुपया भाडं आणि जे 50 बेड कायमस्वरूपी होते ते 50 डेज केले। यानंतर अनेक सवलती देत गेले आणि त्या संस्थेला जागा दिली, म्हणजे कोकण मित्रमंडळाला। कोकण मित्रमंडळाने खरं तर नियम असा असतो की कुणालाही भाड्याने किंवा चालवायला वगैरे द्यायची नाही, कारण शासकीय जागा ज्यांनी घेतली त्यानेच जनसेवा करणं अपेक्षित असतं। परंतु त्यांनी ती 2006 साली सह्याद्री हॉस्पिटलला मॅनेजमेंटसाठी दिली, अशी भासवून ती सह्याद्री हॉस्पिटलला दिली। हे चुकीचं होतं, परंतु पालिकेच्या अधिकाऱ्यांनी का दुर्लक्ष केलं आत्ता सांगता येणार नाही। त्यानंतर काही वर्षांनी, मला वाटतं 2010 साली सह्याद्री हॉस्पिटल आणि कोकण मित्रमंडळाने मिळून ही जागा आणखी एका मोठ्या कंपनीला भाड्याने किंवा चालवायला दिली। हे सगळं बेकायदा होतं। पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष दिलं नाही जे द्यायला पाहिजे होतं। पालिकेने कधी पुरेसे पेशंट तिकडे पाठवले नाहीत ज्या कारणासाठी ती जागा दिली होती त्यासाठी। त्यानंतर आता परवा काही दिवसांपूर्वी कोकण मित्रमंडळ, सह्याद्री हॉस्पिटल आणि ज्या कंपनीला दिली होती, मला वाटतं ब्लॅकस्टोन असं काहीतरी नाव आहे, त्यांनी तिघांनी मिळून एक आंतरराष्ट्रीय कंपनी जी अमेरिकेत आहे त्या संस्थेला ही जागा ह्या हॉस्पिटलचं आणखी सह्याद्रीच्या चेनमधली काही हॉस्पिटल दिली आणि हा व्यवहार साधारण 5400 कोटींना झाला आहे असं बातम्या आहेत सगळ्या त्याच्या। हे सगळं बेकायदा आहे, चुकीचं आहे। पालिकेच्या अधिकाऱ्यांना हे माहिती सुद्धा नाही। काल पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पत्र पाठवलंय, तुमचा व्यवहार काय झाला हे आम्हाला माध्यमातून कळतंय, तुम्ही सांगा। खरं तर असं असेल तर विनाविलंब हा जो काही करार झाला तो रद्द करण्याचे महापालिका आयुक्तांना अधिकार आहेत, परंतु या बाबतीमधले रकमांचे आकडेच एवढे मोठे आहेत ना की अधिकाऱ्यांचं बहुतेक लोकहितापेक्षा स्वहिताकडे जास्त लक्ष दिसतंय, म्हणून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि आता नोटीस पाठवली, पण नोटीस सुद्धा संदिग्ध आहे। 93चा ठराव निरस्त करा
असं आयुक्तांनी लिहून दिलं होतं. परंतु करारनाम्यामध्ये मात्र 1993चा ठरावाचा उल्लेख आहे. याचा अर्थ जे चाललंय ते सगळंच बेकायदा चाललंय आणि पालिकेचे अधिकारी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. म्हणून मी हा जो संपूर्ण व्यवहार करणाऱ्या कंपन्या त्यांच्यावर FIR दाखल करावा. तसेच पुण्यामध्ये अनेक जागा दिल्या ज्यांचा गैरवापर होतोय त्यांची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करून त्या जागांवर देखील गैरवापर झाला असल्यास गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केलेली आहे. सर, खरं तर जसं तुम्ही सांगितलं हे सगळं जवळपास गेले 20 वर्ष सुरू आहे असं आपण धरून चालू शकतो. 20 वर्षांमध्ये पालिकेचं या सगळ्याकडे कधीच लक्ष गेलं नसेल असं खरंच होऊ शकतं का? नाही, माझ्या पत्रात मी स्पष्ट म्हणलेलं आहे की हे गप्प बसलेत, याला काहीतरी निश्चितपणे कारण आहे आणि ते कारण बहुतांशी आर्थिक कारण आहे. याच्यामध्ये मात्र कुठलीच शंका नाही. कारण 54 अब्ज रुपयांचा व्यवहार झालाय. अधिकाऱ्यांना माहिती आहे, बरं सगळ्यांना माहिती आहे, आम्हाला सुद्धा माहिती आहे, पेपरमध्ये आम्ही वाचलंय. त्यानंतर आम्ही तक्रारी करतोय. पालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगणं त्या संस्थेनं आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर नजर ठेवणं ही त्यांच्यावर कायद्यानं देण्यात आली जबाबदारी आहे. ते पार पाडत नाहीत. आणि आता मात्र माध्यमामध्ये आल्यानंतर आम्ही तक्रारी केल्यानंतर नोटीस पाठवल्याचं फक्त नाटक करताय. आणि तीही नोटीस अत्यंत संदिग्ध, पूर्ण माहिती न घेता आणि केवळ आपण काहीतरी करतो हे दाखवण्यासाठी पाठवलेली नोटीस आहे असं माझं स्पष्ट मत आहे. सर, या सगळ्याच्या नंतर पालिकेचे आत्ताचे जे आयुक्त आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही या सगळ्यामध्ये नोटीस वगैरे पाठवलेली आहे, 7 दिवसांच्या आत उत्तर देणं अपेक्षित आहे. काय वाटतंय, खरंच याला उत्तर मिळेल आणि काय उत्तर मिळेल असं म्हणजे काय लिहिणार काय या उत्तरात? याच्यात देण्यासाठी उत्तर सह्याद्री हॉस्पिटल किंवा कोकण मित्र मंडळाकडे काही नाही आणि पालिकेकडेही मागण्यासारखं काही नाही. हा फक्त तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो अशातला अपय्य आहे. पालिकेला उघड्या डोळ्यानं दिसताना व्यवहार झालाय, आपल्या जागेचा झालेला आहे. बरं, कायद्यानं जबाबदारी ही आहे म्हणजे नर्सिंग होम ॲक्टनुसार सुद्धा पालिकेचा एक अधिकारी तिथे जाऊन कधी पाहणी करू शकतो. मागचाही काय आणि म्हणजे हा काय 7 दिवस काय विचार करण्यासाठी दिलाय का? व्यवहार झालाय, करारनामा पाठवायचा. सध्या इंटरनेटचं युग आहे, एक क्लिक केलं की एक करारनामा येतो. किंवा पालिकेला दिला नसेल तर तो आधी गुन्हा आहे, तो गुन्हा दाखल केला पाहिजे, मग तो करारनामा जप्त केला पाहिजे. त्याऐवजी पालिका असं काहीतरी संदिग्ध हे पाठवते हे 7 दिवसांनी पाठवा. 7 दिवसात न पाठवता आता मला वाटतं असं म्हणतील ते या करारनामे किंवा बाकी पूर्तता करायला आणखी 15 दिवसाची मुदत द्यावी असं उत्तर येईल. पण खरं उत्तर येईल असं मला काही वाटत नाही. सर, आपण जर पाहिलं तर महानगरपालिकेचं कामकाज म्हणजे अगदी पाणीपट्टी न भरणाऱ्या व्यक्तीला 10 पट जास्त अनेकदा बिलं निघतात, त्यांच्याकडून जबरदस्ती वसुली करून घेतली जाते, अनेकदा पाणी बंद केलं जातं वगैरे. म्हणजे अगदी किरकोळ कारणांमध्ये सुद्धा पालिका इतकी दक्ष असते जेव्हा विषय असतो सर्वसामान्य लोकांचा. मात्र ज्यावेळी अशा पद्धतीच्या मोठ्या संस्थांचा वगैरे विषय असतो त्यावेळी जाणून बुजून महानगरपालिका या सगळ्याकडे डोळेझाक करते असं वाटतं. असा आरोप नाही, हे खरं आहे की किरकोळ गोष्टीसाठी सामान्य माणसाने 3 फूट जरी जागा बाहेर काढली किंवा बोर्ड लावला तरी त्याच्यावर कारवाई केली जाते. इथं मात्र अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी गेली, अब्जावधीचं रुपयाचं नुकसान झालं. मी 2000 मला वाटतं 6-7ला पालिकेला विचारलं होतं की किती पेशंटना रेफर केलं सह्याद्रीला, तर त्यांनी दिले होते की फक्त 1 पेशंट. म्हणजे पालिकेचे अधिकारी हे जनतेच्या हितापेक्षा स्वतःला मर्यादा कसा मिळेल याच्याकडे जास्त लक्ष देतात. म्हणूनच पालिकेचे अधिकारी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करतात. होतंय असं मी म्हणणार नाही, कारण एवढे मोठे व्यवहार हे सगळ्या जगाला कळतात, पालिकेचे अधिकारी सोडून. याचा अर्थ याच्यावर त्यांनी जाणीवपूर्वक मौन बाळगलेलं आहे. या जो काही डील झाला असेल त्याच्यातला काहीतरी हिस्सा या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. सर, या सगळ्याच्या नंतर आता तुमची भूमिका काय असणार आहे? तुम्ही काय मागणी करताय? कुणावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि कशी नेमकी कारवाई झाली पाहिजे? आमची मागणी आहे की या व्यवहारामध्ये जे दोषी आहेत, मग ते सह्याद्री असेल, कोकण मित्र मंडळ असेल, ब्लॅकस्टोन सारखी कंपनी असेल किंवा आणखी ज्यांच्याबरोबर आता 5400 कोटीचा रुपये करार केला, त्यांनी पालिकेची, पुणेकर जनतेची फसवणूक केली आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. आणि अशा सिमिलर संस्था ज्या संस्थांना जागा दिल्यात त्यांनी त्याचा वापर काय ठेवलाय, त्यांनी त्रयस्थ पक्षाचा हितसंबंध निर्माण केलाय का, केला असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि त्याची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करून लोकांना सगळं सांगावं अशी मागणी याद्वारे मी केलेल्या पत्राद्वारे आहे. नक्कीच आपण बघतोय हे प्रकरण जितकं समजण्यासाठी जेवढं किचकट आहे
तेवढंच ते प्रत्यक्षात सुद्धा आहे, कारण इतकं सगळं या 20-25 वर्षांमध्ये घडलेलं आहे, ज्याकडे महानगरपालिकेला आम्हाला काहीच माहित नाहीये असं महानगरपालिका सांगते. मात्र असं होऊच शकत नाही, कारण जर दररोज वर्तमानपत्रांमध्ये बातम्या येतात, सामाजिक कार्यकर्त्यांना कळतात, माहिती अधिकाराखाली काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना कळतात, मग ते फक्त पुणे महानगरपालिकेच्याच अधिकाऱ्यांना कळत नाही का? किंवा इतके वर्ष इतक्या प्रकारचे वेगवेगळे आपण आयुक्त पाहिलेले आहेत, या आयुक्तांना या बाबतीतली कुठलीच माहिती मिळत नाही का? तर मुळातच असं होऊच शकत नाही. त्यामुळे मग जर असं होत असेल तर हे जाणून बुजून ठरवून केल्या गेलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळेच या प्रकरणामध्ये जे जे दोषी आहेत त्या सगळ्यांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत, तपास झाला पाहिजे, चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवरती कारवाई सुद्धा झाली पाहिजे, अशी मागणी करताना आपल्याला विजय कुंभार सर पाहायला मिळतात. खरं तर हे सगळं प्रकरण आता कुठे जरा उघडकीस आलंय. त्यामुळे या प्रकरणामध्ये जी काही 7 दिवसांची वेळ दिलेली आहे, नोटीस वगैरे बजावण्यात आली आहे, त्या नोटिशीला खरंच उत्तर येतं का आणि त्यानंतर या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य होतात का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.